रोहित आचार्य. यस सर, थँक्यू विनीत जी. बोलूया मॅच कडे. सामन्याला सुरुवात होते. पहिला चेंडू या इनिंगचा, या मॅचचा. यावेळी नक्कीच बॅकफुटला जाऊन मारण्याचा यावेळी प्रयत्न होता, परंतु प्रयत्न मात्र अपयशी ठरतोय. पहिला चेंडू या मॅचचा निर्धाव चेंडूनी सुरुवात होते या सामन्याची. पुन्हा एकदा बॉलर तयार. पुन्हा एकदा या वेळून पुन्हा एकदा बीट केला जातोय फलंदाज. याला थांबवतोय गोलंदाज. अगदी चांगली लेंथ आपण गोलंदाजी पाहतोय. सुंदर अशी गोलंदाजी. बॅक टू बॅक 2 बॉल डॉट बॉल करण्यामध्ये यशस्वी ठरतोय गोलंदाज रोहित. पुन्हा एकदा आडव्या बॅटने, परंतु पुन्हा एकदा मिस केला जातोय. बॉल बॅट मध्ये संपर्क नाही. पुन्हा एकदा निर्धाव चेंडू येतोय. या मैदानामध्ये बॅक टू बॅक 3 डॉट बॉल ची सांगता इथे मात्र आपल्याला पाहायला मिळते. नेक्स्ट बॉल. यावेळी मात्र बॅकफुटला जाऊन यावेळी चांगला ड्राईव्ह पाहायला मिळतोय. कव्हर ड्राईव्ह. चेंडू जातोय सीमारेषा पार चौकार. पुन्हा एकदा यावेळी सेम स्ट्रोक आहे, पण यावेळी मला प्रोटेक्शन ठेवलं आहे, परंतु चेंडू जातोय. असं लाईनमॅन आम्हाला कळवायचं आहे. याचा चौकार आहे निश्चितच. पुन्हा एकदा दोन चौकारांच्या मदतीने धावा मात्र धाव फलकावरती. नेक्स्ट बॉल. ओ यावेळेस नक्कीच ऑफ साईडला चेंडू यावेळी ठेवण्याचा प्रयत्न मात्र सफल ठरतोय. ओव्हर क्रमांक पहिलं इथे मात्र समाप्त होतोय ना. 1 ओव्हरच्या समाप्तीनंतर धाव फलकावरती धावा बिनबाद 8. षटक क्रमांक पहिले इथे संपलेला आहे. आलेल्या पुन्हा एकदा MD बिग बॅश धमाकामध्ये या 2026 पर्व मध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत करतो. ओव्हर क्रमांक पहिले इथे मात्र समाप्त झालेला आहे. 1 ओव्हरच्या समाप्तीनंतर धाव फलकावरती धावा 8 या आकड्यावरती. बॉलर यावेळी येतोय गोलंदाजी मार्क वरती. आदित्य येतोय गोलंदाजी मार्क वरती. वैयक्तिक पहिला आणि संघाकडून दुसरा गोलंदाजी मार्क वरती. तर आदित्य पाटील येतोय गोलंदाजी मार्क साठी. दुपारच्या सत्रातील अति सुंदर सामने. पहिला चेंडू. पुन्हा एकदा यावेळी चांगला ब्रेक आपल्याला पाहायला मिळतोय. चेंडू टप्पा वेळानंतर वळण घेतोय. फिंगर रोल केला जातोय. गोलंदाज आदित्य. पहिला चेंडू यावेळेस निर्धाव पासून सुरुवात करतोय. मागील ओव्हरची सुरुवात सुद्धा अशाच पद्धतीने केली होती गोलंदाज रोहितने. यावेळेस मात्र आदित्य येतोय गोलंदाजी मार्कसाठी. पहिला चेंडू सफल ठरतोय या ओव्हरचा. पुन्हा एकदा सज्ज आहे गोलंदाजी मार्क वरती आदित्य. समोर फलंदाज यावेळेस रोहित देशमुख. रोहन देशमुख. यावेळेस मात्र लेग बाय स्वरूपामध्ये बॅटने सिंगल कंप्लीट केली जाते. सिंगलच्या मदतीने धावा बनतायत धाव फलकावरती 9 या आकड्यावरती. या ठिकाणी आमचे राबगावचे सन्माननीय वैभवजी भोईर यांच्याकडून MD बिग बॅश धमाका या स्पर्धेसाठी मनपूर्वक शुभेच्छा या ठिकाणी आलेल्या आहेत. थँक्यू.
आपलं सुद्धा या ठिकाणी सर्व लाईव्ह टेलिकास्ट या ठिकाणी चालू आहे. FF स्पोर्ट्स क्लब यांच्या माध्यमातून लाईव्ह टेलिकास्ट चालू आहे आणि लाईव्ह वरती या सर्व प्रेक्षकांचं या ठिकाणी सहर्ष स्वागत करतो MD बिग बॅश धमाका 2026 या पर्वामध्ये. पुन्हा एकदा डॉट बॉलची सांगता मैदानामध्ये अगदी थांबून ठेवले फलंदाज रोहित असेल रोहन असेल, दोन्ही फलंदाजला थांबून ठेवण्यामध्ये गोलंदाज यावेळेस आदित्य. यावेळी रडार मध्ये चेंडू येतो, चेंडू हवेत आहे. चांगला यावेळेस फील्ड आपल्याला पाहायला मिळते. लॉंग ऑफ मध्ये चांगली फेकी आहे. 2 धावा सहज कंप्लीट केल्या जात आहेत आणि 2 धाव्याने धाव फलकावरती धावा बनतायत 11 या आकड्यावरती. कधी बऱ्याच वेळानंतर धाव फलक पुढे वाढतोय. 2 धाव्याने धाव फलकावरती 11 धावा लागतात. पुन्हा एकदा यावेळेस बीट होतोय. ओव्हर क्रमांक 2 इथे मात्र समाप्त होतोय आणि 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर धाव फलकावरती धावा झालेल्या आहेत बिनबाद 11. 2 षटकांचा खेळ संपलेला आहे. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धाव फलकावरती धावा 11 या आकड्यावरती. भैरवनाथ क्रिकेट क्लब तिवरी टीमची धावा 2 ओव्हर समाप्तीनंतर 11. दुपारच्या सत्रातील अगदी सामन्यामध्ये आलेल्या तमाम सर्व दर्दी क्रिकेट रसिक प्रेक्षकांचे या चंद्रहार अरुण कुमार वैद्य क्रीडांगणाच्या मैदानावरती आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत करतो. गोलंदाजी मार्क वरती येतोय गोलंदाज यतीश पाटील. यावेळी केदारनाथ 11 या संघाकडून पहिला चेंडू यावेळी घेण्याचा प्रयत्न सफल ठरतोय. चेंडू मागे वळण घेतोय. यावेळेस मध्ये चेंडू जातोय फाईन लेगला. सावकाराने मात्र स्वागत केला जातोय. पुढचा चेंडू बॉलर तयार. वेळेस ऑन साइडला चेंडू खेळून काढलाय. डीप मधून क्षेत्ररक्षक येतोय. प्रोटेक्शन आहे. 2 धावा सहज कंप्लीट केल्या जाते. गुड रनिंग बिटवीन द विकेट्स. 2 धाव्याने धाव फलकावरती धावा मात्र लागतात 70 रन्स. लॉस ऑफ 0 विकेट्स. धीराज कोंजे यांचं या ठिकाणी सहर्ष स्वागत. त्या समवेत अथर्व असेल याचं या स्पर्धेच्या निमित्ताने सहर्ष स्वागत करतो. चेंडू हाफ ट्रॅक आहे. चेंडू हवेत आहे. क्षेत्ररक्षक चेंडू खाली येतोय. जेल मिस केला जातोय. सोफा जेल यावेळेस सुटतोय. फलंदाजला यावेळेस मात्र जीवदान मिळतोय. 2 धावा पूर्ण केल्या जातात. पुन्हा एकदा 2 धाव्यांनी धाव फलकावरती धावा 19 या आकड्यावरती. ओव्हर क्रमांक 3 यावेळी चालू आहे. षटक क्रमांक 3. षटकातले काही चेंडूंचं खेळ बाकी. बॉलर तयार. पुढचा चेंडू घेऊन यावेळेस मात्र बॅटच्या अगदी मधोमध चेंडू वाईट काबू कॉर्नरच्या डोक्यावरून षटकार. यावेळेस मात्र मोठा फटका पाहायला मिळतो. एक चांगला धमाका. पुन्हा एकदा हाफ ट्रॅक होता. सरळ यष्टीरक्षक हातात जाते चेंडू. निर्धाव चेंडू येतोय.
सन्माननीय दीपेशजी लहाणे आणि अजय अधिकारी यांचं या ठिकाणी या स्पर्धेच्या निमित्ताने सहर्ष स्वागत. दोघांना विनंती आहे की आपण प्लीज मुख्य अतिथी मंचाकडे येऊन स्थानपन्न व्हायचं आहे. अशा तऱ्हेने या ठिकाणी मात्र ओव्हर क्रमांक 3 ची या ठिकाणी समाप्ती झालेली आहे आणि 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावफलकावरती धावा पाहिल्या तर 25 या आकड्यावरती आपण धावफलक पाहतोय. ओव्हर क्रमांक 4 साठी यावेळेस मात्र पाचारण केलं जाते गोलंदाजीसाठी. गोलंदाज नेम रत्नदीप चौधरी. रत्नदीप चौधरी यावेळेस मात्र ओव्हर क्रमांक 4 साठी या स्लॉग ओव्हर साठी आमंत्रित केलेला आहे. पहिला चेंडू या ओव्हरचा. ओ यावेळेस अगदी देखणा नेत्रदीपक स्ट्रोक, परंतु डीप मध्ये क्षेत्ररक्षक होता. एक सुंदर झेल सुद्धा पाहायला मिळते. तितकंच हेमंत देशमुख यावेळेस मात्र लॉंग ऑन मधून क्षेत्ररक्षक येतोय. एक सिंगल कंप्लीट केली जाते. सिंगलच्या मदतीने धावा बनते धाव फलकावरती. 26 रन्स, लॉस ऑफ 1 विकेट. बॉलर तयार. ओ यावेळेस अगदी देखणा सुंदर लॉंग ऑफ ला क्लिअर केला जातोय. गबीट गिट. अगदी नेत्रदीपक स्ट्रोक रोहनच्या बॅट मधून. ओ यावेळी मात्र वेगवान वेगावरती स्वार होणारी गोलंदाजी. डोळ्याची पापणी लवते ना लवते. बॉल यष्टी रक्षकाच्या हातामध्ये. एक चांगली डिलिव्हरी पाहायला मिळते. एक तुझं एक माझं असं समीकरणाचं चित्र मैदानामध्ये आपण त्याला पाहतोय. काही चेंडूंचं खेळ शिल्लक या ओव्हरचं. ओ यावेळी हुक केलाय. डीप मधून क्षेत्ररक्षक आहे. निश्चितच कॅच घेतली जाते बॅकफुटला जाऊन. अगदी सुंदर झेल. संकेत संकेत अमोद यावेळेस त्रिफला छेद केला जातोय. त्रिफला उद्ध्वस्त केला जातोय. सरळ यष्टांचा वेध घेतोय चेंडू. फलंदाज बाद. आणि अशा तऱ्हेने ओव्हर क्रमांक 4 इथे संपलेला आणि 4 ओव्हरच्या समाप्तीनंतर धाव फलकावरती धावा झाली 32 आणि विजयासाठी 33 धावांचं लक्ष आहे. 33 धावांचा लक्ष ठेवलेला आहे विजयासाठी. पुन्हा एकदा आलेल्या सर्व अतिथींचे, सर्व मान्यवरांचे आणि सर्व क्रीडा रसिक प्रेक्षकांचे या जनरल अरुण कुमार वैद्य क्रीडांगणाच्या मैदानावरती सर्वांचंच MD बिग बॅश धमाका या स्पर्धेच्या निमित्ताने सहर्ष असं स्वागत करतो. देऊया डीजेला संधी.
येस थँक्यू. आणि यानंतर या सेकंड इनिंगमध्ये आपण बदल करूया मायक्रोफोनमध्ये. रोहा नव्हे तर संपूर्ण रायगड जिल्ह्यामध्ये ज्यांच्या आवाजाने सर्वांना मंत्रमुग्ध त्यांनी केलेला आहे असे सन्माननीय हर्षलजी मुंडे सरांचा आवाज या सेकंड इनिंगमध्ये आपण ऐकूया. पुनश्च एकदा आलेल्या सर्व क्रीडा रसिक प्रेक्षकांचे या स्पर्धेच्या निमित्ताने सहर्ष स्वागत. येस थँक्यू. आवाज ऐकूया. मायक्रोफोनमध्ये आपण फेरबदल करत आहोत. हॅलो. थँक्यू सो मच. मनपूर्वक आभार. या विभागातून आपण अमित सरांचा आवाज आपण ऐकत होतो. सर्वांचं हार्दिक स्वागत आहे. तुम्ही पाहता मिलिंद देशमुख साहेब पुरस्कृत MD धमाका बिग बॅश पाली 2026 भव्य दिव्य असं पर्व ऑल इंडिया ओपनचं फॉर्मॅट. ओपनचे सगळे संघ मात्र इकडे दाखल झालेले पाहायला मिळतात. प्रत्येक दिग्गज संघ या मॅच मध्ये लो स्कोरिंग सामना पाहायला मिळाला 33 आणि 33 धावांचा पाठलाग करत असताना पहिलाच बॉल स्क्वेअर लेगच्या पलीकडे सीमा रेषेच्या पार पहिला चौकार. नंतर बॉल शॉट बॅकवर्ड पॉइंट मधून थर्ड मॅनच्या दिशेला टर्न घेत असताना सीमा रेषेच्या पार दुसरा चौकार. धावफलकावरती 8 या आकड्यावरती तुम्ही पाहता. 2 बॉलचा खेळ संपला. धावसंख्या 8. 33 धावा डिफेंड करायच्यात या मैदानावरती तेवढंसं कठीण आहे, पण सोपं करण्याचा प्रयत्न गोलंदाजाला करावा लागेल. खूप मोठा संघर्ष. चला फास्ट घ्या. आज या स्पर्धेचा अंतिम दिवस तुम्ही पाहता. चौथा दिवस. तिकडे ओपनचे 8 संघ यावेळेला डीप एक्स्ट्रा कव्हरला बनवून मारलाय. जागा बनवली आणि त्यानंतर त्या जागेवरती चौकाराची मोहर लावली आहे. 4 धावा. चे 3 चौकार येत असताना पाहायला मिळतात. गणेश मात्र आक्रमक ठरलेत या मॅच मध्ये. याही वेळेला कट करण्याचा प्रयत्न फिल्डर होते शॉट पॉइंटला. तिकडे मात्र झेल पकडण्याचा प्रयत्न केला. अखेर असफलता हाती आली आणि अखेर डॉट बॉल आलाय. 3 लगातार पहिल्या सुरुवातीला मात्र चौकार आल्यानंतर डॉट बॉल टाकण्याचा कारनामा मैदानाच्या आतमध्ये तुम्ही पाहताय. बॉलिंग करत असताना अमोल. शांतता पसरली या मॅच मध्ये. 33 फक्त टार्गेट आहे आणि अशा परिस्थितीमध्ये अजून एक मोठा फटका. समोर आलेला चेंडू समोर
यू षटकारीत असताना पाहिलं मिळते षटकाराच्या साह्याने टीमची धावसंख्या धावफलकावरती तुम्ही पाहता 18 धावा. अजून एक याआधी लगातार 3 चौकार आणि आता लगातार दुसरा षटकार 6 धावा. धावसंख्या धावफलकावरती तुम्ही पाहता अगदी 33 धावांचा पाठलाग करत असताना पहिल्याच ओव्हरला अर्ध्याहून अधिकचा पल्ला पार केलाय. धावसंख्या धावफलकावरती तुम्ही पाहता 24 धावा स्कोर कार्ड वरती आहेत. नवीन गोलंदाज बॉलिंग मार्क वरती मध्ये असताना पाहायला मिळतील. संघ अडचणीमध्ये सापडला, बॅकफुट वरती ढकलला गेला. चोवीस धावा स्कोर कार्ड वरती आहेत. इथून पुढे मात्र आपण जर पाहिले तर 9 धावांची आवश्यकता बाकी आहे. हेमंतला तुम्ही पाहता बॉलिंग साठी. यावेळीचा बॉल बिग हिट करण्याचा प्रयत्न, बॅट बॉलचा संपर्क नाहीये. बऱ्याचशा वेळानंतर शुभमच्या हातामध्ये स्ट्राईक आली आणि तो पहिलाच बॉल डॉट खेळत असताना पाहायला मिळालाय. मॅच आपल्या हातामध्ये पूर्णपणे आली आहे. सामन्यावरती मजबूत स्थितीमध्ये पकड केली. बॅटिंग टीम निश्चितपणे आपण जर पाहिलं तर या गोष्टीची जाणीव आहे. पण सामना फिरू शकतो. क्रिकेट अनिश्चिततेचा खेळ आहे. बॅक टू बॅकचा दुसरा बॉल तुम्ही मैदानावरती डॉट पाहताय. ज्या पद्धतीनं षटकार चौकार येतात त्या पद्धतीनं डॉट बॉल सुद्धा येतात आणि होय ते हवेत. या वेळेला पुन्हा पुन्हा फसवलं जात आहे. शुभम ची इथे मात्र फिरकी गिरकी घेतली जाते. फसवलं जाते, रोखलं जाते या मॅच मध्ये. अगदीच मात्र आपण जर पाहिले तर बॅक टू बॅकचे 3 डॉट बॉल खेळत असताना पाहायला मिळाला. शुभम थोडा दबावाखाली सापडला असेल या मॅच मध्ये. जरी मॅचचा दबाव नाहीये पण मानसिक दबाव असावा. ज्यावेळेला 3 डॉट बॉल खेळल्यानंतर मानसिकता बदलते प्रत्येकाची आणि आता प्रत्येक बॉलवरती मोठे फटके मारण्याचे स्वप्न शुभम दाखवेल. पण त्या परिस्थितीमध्ये बॉल मिडल ऑफ द बॅट होणं गरजेचं आहे. होय या वेळेला सुद्धा खाली बसला होता. रेडरमध्ये चेंडू येत नाहीये. स्क्वेअरला खेळला. शुभमला माहिती आहे आता सिंगल घेणं खूप गरजेचं आहे, किंबहुना स्ट्राईक रोटेट होणं खूप गरजेचं आहे आणि तेच केलंय. एक धाव मात्र फक्त जोडली जाते आणि टेकच्या साह्याने टीमची धावसंख्या धावफलकावरती तुम्ही पाहताय तब्बल 25 धावा. तर फक्त 8 धावांची गरज आहे. यावेळेला बिगिट करण्याचा प्रयत्न समोरच्या दिशेला स्ट्रोक येत असताना पाहायला मिळते. मिडविकेटच्या दिशेला बॉल चाललाय. अजून एक धाव मात्र स्कोर कार्ड वरती लागली जाईल. तर एकेरी धावेच्या साह्याने टीमची धावसंख्या धावफलकावरती 26 धावा. शेवटचा बॉल बाकी आहे. या षटकाचा शेवटचा बॉल. या वेळेला क्लीन बोल्ड. अखेर शुभमने प्रयत्न भरपूर केले, असफलता हातामध्ये आली आहे. विकेट नंबर 1 शुभम बाद.
जाऊया मागच्या दिवशी नवीन बॅटर मैदानाच्या मध्ये संकेत. या वेळेला मोठा फटका मारण्याचा प्रयत्न. डिस्टन्स कव्हर झालाय का? होय, लांबी तेवढीच उंची. बॉल सीमारेषेच्या पार. लॉंग ऑनला या मॅचची हवा काढणारा षटकार. फक्त आणि फक्त आवश्यकता या मॅचला जिंकण्यासाठी एका धावेची घेऱ्याचा सामना संपवण्यासाठी. आणि होय, आपल्या स्टाईल मध्ये मॅच फिनिश करायची. सुरुवात चौकारानं, सामना संपवलाय षटकारानं. काय बॅटिंग केली आहे गणेश पठ्ठ्यानं, सामना जिंकलाय. अभिनंदन. बॅटिंग करत असताना आपण जर पाहिलं तर एक महत्वपूर्ण संघ केदारनाथ 11 या टीमच्या नावावरती एक मोठा विजय असताना पाहायला मिळत आहे. विजयी संघाचे अभिनंदन, पराभूत संघाचे मनपूर्वक कौतुक आणि दोन्ही संघांना पुढील वाटचालीसाठी खूप साऱ्या हार्दिक शुभेच्छा. जाणार आहोत आपण पुढची मॅच लगेच चालू करणार आहोत.